माऊलींच्या समाधी सोडायला आलं हेलिकॉप्टर. पहिल्या तर सर्वांना रामकृष्ण हरी. पाट्य 5ला उठलो, आंघोळ ते करून आपली बॅग घेऊन डायरेक्ट निघालो स्टेशनकडे. पाट्य 2 वाजता आलतो गावावरनं. आता निघालो डायरेक्ट पुण्याला. आज मी चाललेलो आळंदीला, कारण आज माऊलींचा समाधी सोहळा होता. स्टेशनवर तर रेल्वे येऊन थांबली होती. तर काय तिकीट काढायला वेळ भेटला नव्हता, म्हणून मी जनरलचं काढलो. जनरल डब्यात पण फुल गर्दी होती, उभारायला पण जागा नव्हती. कसं तर उभारलो. काय हो, आलो पुणे स्टेशन. स्टेशनवर तर पटापट चालत गेलो बस स्टँडवर. बसमध्ये पण बसायला जागा नव्हती. इथनं मी आळंदीत उभारूनच गेलो. आणि तिथे एवढी गर्दी होती, आपल्याला मंदिरापासून 2 किलोमीटर अलीकडे बस सोडत होती. मग काय इथनं पटापट गेलो आपल्या मठाकडे चालत. माऊलींच्या गुलालासाठी खास हेलिकॉप्टर बोलवले होते, त्यातनं फुलाच्या पाकळ्या टाकत होत्या. गुलाल बरोबर 12:15 वाजता पडला. मठात गेल्यावर तर माऊलींची आरती चालू होती. बरोबर आरतीच्या टायमाला गेलतो, डायरेक्ट गेल्या गेल्या वाजवायलाच बसलो. मी जायच्या आधीच गुलाल पडलेला, मग मी भजन झाल्यावर गुलाल टाकलो. आरती झाल्यावर होता महाप्रसाद. लगेच बसलो मी जेवायला. जेवण तर पद्धतशीर झालं. म्हणलं आता मठात बसून का करमत ना, म्हणलं चला बाहेर जाऊ. मंदिरापाशी आलो आणि बघितलं तर ही काय हो, मंदिराच्या बाहेर तर लयच गर्दी होती. मी आलो इंद्रायणी नदीकडे. नदीपाशी आल्यावर आपल्याला दिसले वासुदेव. इंद्रायणी नदीमध्ये पण पाणी लयच कमी होतं आणि इथं हातपाय धुत होते वासुदेव. आणि माऊलींच्या दर्शनासाठी तर रांग लयच मोठी लागली होती. दर्शनासाठी रांग लागलेली इंद्रायणी नदीच्या पलीकडून, आणि दर्शनाला कमीत कमी 4 तास लागत होते. इंद्रायणी नदीचं दर्शन घेऊन त्याच्यात हातपाय ते धुवून आम्ही निघालो डायरेक्ट मंदिराकडे. मंदिरापाशी आलती दिंडी. ज्ञानोबा तुकारामच्या घोषात दिंडी मंदिरात चालली होती. मंदिराच्या मुख्य दरवाजापाशी पण लयच गर्दी होती. मंदिरात फक्त दिंडीवाल्यांना सोडत होते. आम्ही तर मंदिराच्या बाहेरच दर्शन घेतलं. दुसरा पार्ट बघण्यासाठी लाईक फॉलो नक्की करा. रामकृष्ण हरी.